नमस्कार सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर दिवाळी फराळासाठी मी एकदम नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। अजिबात व्हिडिओ स्किप करू नका आणि फुल वॉच करा। तर हे बघा, हे कुरकुरे आपण कशापासून बनवलेले आहेत तुम्हाला समोर दाखवते। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आणि या दिवाळीला असे कुरकुरे तुम्ही नक्की ट्राय करा। तर हे बघा, इथे मी घेतलेले आहे 2 वाटी जाड पोहे। आपल्याला जाड पोहेच घ्यायचे आहे, म्हणजे आपण कांदे पोहे वगैरे करण्याकरता जे पोहे वापरतो ना त्याच पोह्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे। तर हे जाड पोहे स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घ्यायचं। चिवळ्याचे पोहे आपल्याला यामध्ये वापरायचे नाही आहेत। तर हे जाड पोहे 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण यामध्ये बरीच धूळ वगैरे लागलेली असते। त्यानंतर आपल्याला 5 मिनिटं पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आहे, म्हणजे हे पोहे जे आहे ना पाण्यामध्ये छान भिजतील। तर हे बघा, पोहे पाण्यामध्ये छान भिजलेले आहेत। आता हे पोहे जे आहेत ना अशा प्रकारे हे बघा हाताने पिळून यामधील सर्व पाणी वगैरे काढून हे चाळणीमध्ये काढून ठेवायचे आहेत। आणि चाळणीमध्ये काढल्यानंतर आपल्याला 5 मिनिटं चाळणीमध्ये ठेवायचे आहेत। हे बघा, म्हणजे हे छान असे मोकळे होतील। त्यानंतर आता हे पोहे जे आहेत ना हे बघा किती मस्त अशी छान फुललेले आहेत, तुम्ही बघू शकता। एका ताटामध्ये काढायचं। त्यानंतर आता इथे टाकणार आहे मी अर्धा वाटी बेसन, अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि 4 ते 5 छोटे चम्मच कॉर्नफ्लोअर आहे। कॉर्नफ्लोअर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मैद्याचा सुद्धा वापर करू शकता। मी इथे टाकलेला आहे 2 छोटे चम्मच ओवा आणि 2 छोटे चम्मच चाट मसाला, म्हणजे खूप छान आपले चटपटीत इथे कुरकुरे तयार होतील, अगदी मार्केट सारखे। त्यानंतर मी यामध्ये टाकलेला आहे अर्धा छोटा चम्मच काळे मिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, 1 छोटा चम्मच तिखट। तर हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी बेसिक साहित्य आहे। आणि हे जे ही जी मी रेसिपी बनवत आहे, हे जे कुरकुरे आहेत ना खायला इतके अप्रतिम लागतात आणि इतके क्रिस्पी बनतात। मी तुम्हाला समोर दाखवते, तोडून सुद्धा दाखवते। याचा आवाज इतका तुम्हाला क्रिस्पी वाटेल ना, खायला सुद्धा तेवढेच टेस्टी आहेत। तुम्हाला मी याची गंमत सांगते, ही रेसिपी बनवतानाची। ही रेसिपी मी बनवत होती, तर बनवताच आमच्याकडे अर्धे कुरकुरे संपून गेले। मला म्हणावं लागलं की मला व्हिडिओ दाखवायसाठी ठेवा, शिल्लक ठेवा। अक्षरशः मला थोडेसे लपवून ठेवावे लागले व्हिडिओ दाखवण्यासाठी। इतके टेस्टी झाले, म्हणजे बनवताच अर्धे संपले। तर तुमच्याकडे होतं का असं कधी कधी रेसिपी बनवताच संपतात का? मला नक्की कमेंट करून सांगा हा। तर हे बघा, सर्व छान असं भिजवून घेतलं, पाणी आवश्यकतेनुसार टाकायचं। आता हा जो डो आहे ना खूप जास्त असं एलसर पण नाही ठेवायचा आणि खूप असं घट्ट पण नाही ठेवायचा, ठीक आहे। आता हे बघा, हे छान असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर 5 मिनिटं रेस्ट करण्याकरता ठेवूया। नाही ठेवलं तरी चालेल, तुम्हाला झटपट बनवायचे असतील तर, वेळ असेल तर ठेवा, अन्यथा लागलीच बनवले तरी चालतील, ठीक आहे। आता हे बघा, हे छान असे पोहे फुललेले होते, त्यामुळे अगदी छान असे स्मूथ झालेले आहे। आणि तुम्हाला या पिठाकडे पाहून आता वाटत आहे का की यामध्ये आपण पोहे मिक्स केलेले आहे, हो की नाही? इतके छान असं स्मूथ आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। बघा, आता मी इथे प्लेट घेत आहे चकलीची। तुमच्याकडे जो पण साचा असेल चकलीचा तो तुम्ही वापरा। हे बघा, मी याला चकलीची प्लेट लावून दिलेली आहे। आता थोडंसं आतून तेल सुद्धा लावूया अशा प्रकारे ब्रशने, म्हणजे पीठ जे आहे ना चिपकणार नाही। आता कढईमध्ये तेल सुद्धा गरम करण्याकरता ठेवलेलं आहे बघा, म्हणजे कमी गॅसवर, कमी लो फ्लेमवर आपलं तेल सुद्धा इकडे गरम होत आहे। आणि हे जे बघा पीठ छान असं मी चकली मोल्डमध्ये टाकलेलं आहे। आता आपण असं वर खिचून घेऊ आणि हे असं पॅक करून घेऊया। हे बघा, तर ही रेसिपी बनवायला मी तुम्हाला सांगते जास्तीत जास्त अर्धा तास लागला। म्हणजे तुम्ही किती क्वांटिटीमध्ये बनवत आहे ते कुरकुरे त्यावर सुद्धा डिपेंड आहे तुम्हाला किती वेळ लागतो। पण जर तुम्ही या प्रमाणामध्ये बनवाल ना तर तुम्हाला अर्ध्या तासामध्ये हे कुरकुरे तयार होतील। तर दिवाळीमधील काही पदार्थ ना मैत्रिणींनो इतके किचकट असतात आणि इतका त्रास येतो करायला कधी कधी। अनारसे म्हणा किंवा मग पातळ पोह्यांचा चिवडा म्हणा, बराच वेळ लागतो करायला। पण ही रेसिपी अगदी झटपट तयार होणारी आहे। हे बघा, अशा प्रकारे गरम तेलामध्ये मध्यम आचेवर आपल्याला हे कुरकुरे तळून घ्यायचे आहेत। हे बघा, यामध्ये काही आकाराची झंझट नाही। तुम्ही कोणतेही तेळे मेळे, जसे नाही मार्केटमधले कुरकुरे असतात बघा तेळे मेळे, त्या प्रकारे तुम्ही कशाही प्रकारे इथे छोटे मोठे कसेही टाका, काहीही हरकत नाहीये, काही टेन्शन नाहीये। नो टेन्शन वाला काम आहे, इतकी इझी रेसिपी आहे।
आणि मध्यम आचेवर हे बघा मी मस्त असे कुरकुरे तळून तयार केलेले आहेत. हे बघा थोडेसे आणखी कलर येऊ देऊ आपण, थोडा पिवळाच कलर आहे. थोडे आणखी तळले की आणखी थोडे क्रिस्पी होतील. हे बघा मस्त असे कुरकुरे तयार झाले आहेत. आणि या कुरकुऱ्याकडे बघून तुम्हाला वाटत आहे का की हे पोह्याचे कुरकुरे आहेत? नाही वाटत आहे ना? तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि छान छान कमेंट्स करा. नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छान छान डिफरंट रेसिपीज मी अपलोड करत असते माझ्या चॅनलवर. त्यामुळे अशा डिफरंट रेसिपीज बघायच्या आहेत ना तर पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आठवणीने. छान छान कमेंट सुद्धा करा. तर हे बघा सर्व कुरकुरे इथे आपले तळून रेडी झालेले आहेत. छोट्याशा टोपलीमध्ये मी आता हे सर्व करत आहे. बघा ही टोपली कोणाकोणाला आवडली मला कमेंट करून नक्की सांगा. तर संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि कधी बनवत आहे तुम्ही आता हे कुरकुरे मला कमेंट करून सांगा आणि नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि हे कुरकुरे तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा. लाईक खूप कमी येतात त्यामुळे लाईक करा, कमेंट करा छान छान, शेअर सुद्धा करा ही रेसिपी, म्हणजे तुमच्या कुटुंबासोबत आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत म्हणजे त्यांना सुद्धा ही रेसिपी बनवता येईल. आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असतं ते सुद्धा दाबून सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. पुढील रेसिपी सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे, बघायला अजिबात विसरू नका. तर हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते आता. हे बघा तुम्ही आवाज ऐकू शकत आहे. इतके क्रिस्पी झाले आणि तुमच्या घरी सुद्धा बनवल्याबरोबरच संपतील. हे मी शिल्लक ठेवले, लपवून ठेवले व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी. बाकीचे तर पूर्ण संपून गेले मैत्रिणींनो. इतके टेस्टी आणि क्रिस्पी झाले. हे बघा आपले कुरकुरे इथे तयार आहेत. पटकन एक लाईक करून घ्या. चला तर भेटूया पुढील रेसिपीमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्त राहा, मजेत राहा, काळजी घ्या. दिवाळीची शॉपिंग करा भरपूर आणि फराळाचा आनंद घ्या. आणि मला सुद्धा सांगा काय काय शॉपिंग केली, काय काय फराळाचे पदार्थ बनवले आणि काही रेसिपी बघायच्या असतील ना तशा सूचना मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की आवर्जून करा. त्याप्रमाणे मी रेसिपीज बनवून अपलोड करू शकेल तुमच्यासोबत. तर बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. सी यू अगेन टुमारो नेक्स्ट रेसिपी सोबत. बाय बाय.